आपल्या हातातल्या स्मार्टफोनपासून ते घरातल्या स्मार्ट उपकरणांपर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू मागे एक साधं सोपं पण खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. ते म्हणजे दोन प्रकारच्या घटकांमधला फरक. आणि हा फरक एकदा का समजला की इलेक्ट्रॉनिक्सचं अख्खं जगच सोपं वाटायला लागतं. चला तर मग हा नेमका काय फरक आहे तेच समजून घेऊया. हे जे एक पान दिसतंय ना, यातच इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन मुख्य प्रकारांमधलं म्हणजे पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह कंपोनेंट्समधलं रहस्य दडलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर याच दोन प्रकारांमुळे आपलं आजचं तंत्रज्ञान शक्य झालंय. चला सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, पॅसिव्ह कंपोनेंट्सच्या. यांना आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातले असे शिस्तबद्ध सैनिक म्हणू शकतो, जे अगदी नेहमी नियमांचं पालन करतात. तर हे पॅसिव्ह कॉम्पोनंट्स म्हणजे काय? हे ना अगदी सरळ मार्गी घटक आहेत. ते विजेचे जे मूलभूत नियम आहेत ना, म्हणजे ओहमचा नियम किंवा किर्चॉफचा नियम, यांना अक्षरशः पाळतात. ओहमचा नियम आपल्याला व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातला संबंध सांगतो. तर हे घटक कधीच त्या नियमांच्या बाहेर जात नाहीत. त्यांचं काम एकदम ठरलेलं, अगदी प्रेडिक्टेबल असतं. यांची काही उदाहरणं म्हणजे रेझिस्टर, कपॅसिटर आणि इंडक्टर. रेझिस्टरचं काम आहे करंटला विरोध करणं, तर कपॅसिटर ऊर्जा साठवतो. हे घटक आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक उपकरणांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ओके, आता बोलूया ॲक्टिव्ह कंपोनंट्सबद्दल. आता बघा, पॅसिव्ह कंपोनंट्स जर नियम पाळणारे असतील, तर ॲक्टिव्ह कंपोनंट्सचे नियम मोडणारे कलाकार आहेत. हेच ते घटक आहेत जे इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात खरी जादू करतात. ॲक्टिव्ह कंपोनेंट्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये? ते ओहमच्या नियमाच्या पलीकडे जाऊन काम करतात. ते सिग्नल वाढवू शकतात, म्हणजे ॲम्प्लिफाय करू शकतात किंवा स्विच करू शकतात. हे असं काहीतरी आहे जे पॅसिव्ह कंपोनेंट्स कधीच करू शकत नाहीत. यांची उदाहरणं बघितली तर लक्षात येईल, डायोड, ट्रान्झिस्टर आणि SCR ही काही प्रसिद्ध नावं. याच घटकांमुळे आज आपले कॉम्प्युटर, आपले स्मार्टफोन इतकी गुंतागुंतीची कामं सहज करू शकतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फरक एवढाच आहे, पॅसिव्ह कंपोनंट्स ऊर्जा फक्त कंट्रोल करतात, साठवतात किंवा वापरतात, तर ॲक्टिव्ह कंपोनंट्स तिला वाढवतात किंवा स्विच करतात. आणि याच एका फरकामुळे आपलं आजचं डिजिटल जग उभं आहे. पण ठीक आहे, हा झाला तांत्रिक फरक. पण याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हे का महत्त्वाचं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधुनिक इलेक्ट्रॉनिक युगाकडे बघावं लागेल. आज आपण ज्या काळात जगतो आहोत ना, त्याला इलेक्ट्रॉनिक युग असं म्हटलं जातं. आणि ते खरंही आहे. आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या प्रत्येक उपकरणाचा मूळ आधार हे पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह कंपोनेंट्सच तर आहेत. आणि म्हणूनच आज इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करणाऱ्या कुणालाही इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान असणं खूप गरजेचं झालंय. मग ते घरातल्या फॅनचा वेग कमी जास्त करणं असो किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीमधल्या मशीन्स चालवणं असो, सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्सच आहे. पण इलेक्ट्रॉनिक्स इतकं लोकप्रिय का झालं? कारण सोपी आहेत. या वस्तू आकारानं लहान असतात, स्वस्त असतात आणि त्यांची कार्यक्षमता जबरदस्त असते. त्यांची देखभाल कमी लागते आणि आयुष्य जास्त असतं. म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात त्यांचाच बोलबाला आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. म्हणजे बघा, सगळा खेळ किती सोपा आहे. हे नियम पाळणारे पॅसिव्ह घटक म्हणजे पाया आहेत आणि नियम मोडणारे ॲक्टिव्ह घटक हे त्यावर चालणारे इंजिन आहेत. या दोघांच्या जबरदस्त जुगलबंदीमुळेच आपलं आधुनिक तंत्रज्ञान चालतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, पूर्वी ट्रान्झिस्टरने जशी क्रांती घडवली, तसा भविष्यात असा कोणता नवीन घटक येईल जो इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात पुन्हा एकदा क्रांती घडवेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?